सोलापूर शहरातील वालचंद कॉलेज परिसरात तडीपार गुंडाच्या दादागिरीमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही दिवस तडीपार राहिलेला मुदस्सर उर्फ मॅडी इनामदार याने परिसरात पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मी तडीपार गुंडा आहे, मी या भागातील दादा आहे, अशी दमदाटी करत वालचंद परिसरातील लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या प्रथमेश तुपसमुद्रे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून शैक्षणिक परिसरातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मुदस्सर उर्फ मॅडी इनामदार याने यापूर्वीही अनेकांना मारहाण करून दहशत निर्माण केली आहे। जीवाच्या भीतीमुळे अनेक पीडित पुढे येऊन तक्रार देण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे संबंधित गुंडावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान सोलापूर शहरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी, मारहाण आणि दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांनीही विधानसभेत कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र त्यानंतरही शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। वालचंदसारख्या शैक्षणिक परिसरात तडीपार गुंड खुलेआम दादागिरी करत असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे।